नमस्कार, मी राजेश क्षीरसागर, प्रभारी विभागीय अध्यक्ष कोकण विभागीय मंडळ। माझ्याकडे कोल्हापूर विभागाचा नियमित कार्यभार आहे। आज आपण इयत्ता 10वीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने घोषित करत आहोत। राज्य मंडळाने हा निकाल 1 वाजता घोषित केलेला आहे आणि या निकालाला तदर्थ समितीची मान्यता आवश्यक असते। त्यासाठी थोडा वेळ गेला आपला, कारण दोन्ही विभागीय मंडळाच्या बदल समिती आम्हाला अटेंड करायच्या होत्या। तर या निकालाबद्दल सविस्तर माहिती, निकालाची सांख्यिकी माहिती आणि निकालाची वैशिष्ट्ये त्याची प्रत आपल्याला दिलेली आहे। याच्यामध्ये 9 संकेतस्थळावरती हा निकाल घोषित झालेला आहे। कोकण विभागीय मंडळामध्ये 2 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि त्याच्यामध्ये एकूण शाळा 649 आहेत। 114 परीक्षा केंद्र 10वीसाठी आपण दिलेली होती। दोन्ही वर्षांच्या निकालाची तुलना जर आपण केली, मागचा निकाल आणि चालू वर्षाचा निकाल, तर त्याच्यामध्ये रत्नागिरी मागच्या वर्षी 98.85% निकाल होता आणि चालू वर्षी 98.58% एवढा निकाल आहे। सिंधुदुर्ग मागच्या वर्षी 99.35% निकाल होता, चालू वर्षी 99.32% एवढा निकाल आहे। म्हणजे मागच्या वर्षी विभागाचा जो निकाल होता तो 99.101% एवढा होता। जिल्हानिहाय जर विचार केला तर आपण थोडासा निकाल घसरलेला दिसतो, म्हणजे 0.19%, किंचितशी घट आहे आणि हा कॉपीमुक्त अभियानाचा थोडासा परिणाम आपल्याला दिसेल। तथापि आपण म्हणजे कोकण विभागीय मंडळ अजूनही राज्यात प्रथम क्रमांकावर आहे। त्यामध्ये विभागीय मंडळातले सर्व अधिकारी कर्मचारी, इथं जी पर्यवेक्षीय यंत्रणा आहे, शिवाय सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, या सगळ्यांचा सहभाग आहे। सर्व कोकणवासीय जे आहेत तिथले एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि ही परंपरा आपण प्रथम क्रमांकाची विभागामध्ये राज्यामध्ये प्रथम येण्याची जी आपली परंपरा आहे ती आपण कायम ठेवलेली आहे। आपला निकाल आहे 98.82%। पुनर्परीक्षेच्या बाबतीमध्ये आपल्या विभागाचा निकाल आहे 88। उत्तीर्ण विद्यार्थी 88 आहेत, परंतु टक्केवारी आपल्याला लक्षात येईल 58.66%। त्यानंतर 17 नंबरचे जे विद्यार्थी असतात खाजगी, त्यांची आकडेवारी आहे 281 एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झालेत आणि 88.36% एवढा निकाल आहे। जिल्हानिहाय जर मुलं आणि मुली यांची माहिती आपण पाहिली नियमित, म्हणजे फ्रेश विद्यार्थ्यांची, तर त्याच्यामध्ये रत्नागिरी मुलं 98.20% उत्तीर्ण झालेले आहेत, मुली 98.99%, सिंधुदुर्ग 99.17% आणि मुली 99.48%। एकूण दोन्ही जिल्हे मिळून म्हणजे विभागाचा निकाल मुलांचा 98.52% आणि मुलींचा 99.15% आहे। मगाशी म्हटल्याप्रमाणे एकूण विभागाचा निकाल 98.82% आहे। मुलं आणि मुली यांची तुलना आपण वैशिष्ट्यामध्ये दिलेली आहे। त्याच्यामध्ये मुलांचं उत्तीर्णतेचं प्रमाण आता सांगितल्याप्रमाणे 98.52% आणि मुलींचं 99.15%, म्हणजे 0.63% एवढं मुलींचं प्रमाण अधिक आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये निकाल आपण पाहिला तर तो 0.19% घटलेला आहे। परंतु जसा उल्लेख केला तसं कॉपीमुक्त अभियानाचा एक परिणाम आपल्याला दिसतोय, परंतु एकूण दर्जा जो आहे त्याच्यामध्ये वाढ झाल्याची आपल्याला दिसून येईल। त्यानंतर गैरमार्ग प्रकरण जे आहे, गैरमार्ग प्रकरणामध्ये मागच्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक गैरमार्ग झालेला होता, तो परीक्षोत्तर होता, म्हणजे परीक्षा काळामध्ये एकही गैरमार्ग नव्हता। नंतर निदर्शनास येतात की कुठेतरी पान फाडलेलं आहे, पास करण्याची विनंती आहे, काहीतरी ओळख पटवण्यासाठी काहीतरी खून केलेली आहे, असे जे प्रकार असतात ते परीक्षोत्तर आपल्याला लक्षात येतात। चालू वर्षी एकही प्रकार परीक्षा कालावधीत पण नाही आणि परीक्षा संपल्यानंतर सुद्धा निदर्शनास आलेला नाही। त्यामुळे निकालामध्ये आणि कॉपीमुक्त अभियानामध्ये कोकण विभागीय मंडळ राज्यात प्रथम क्रमांकावर आहे। एकही गैरप्रकार 10वीच्या परीक्षेत परीक्षा काळातही नाही आणि परीक्षा संपल्यानंतर सुद्धा निदर्शनास आलेला नाही। त्यानंतर स्थापनेपासूनचा निकाल आपण नव्यानं आम्ही चालू वर्षी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे। कोकण विभाग
2012 साली या मंडळाची स्थापना झाली आणि तेव्हासुद्धा प्रथम क्रमांकावर होता. तेव्हापासून जर विचार केला तर आज अखेर चालू वर्ष अखेरसुद्धा प्रथम क्रमांकावर कोकण विभागीय मंडळ आहे. त्यानंतर काही निकालाची वैशिष्ट्ये आम्ही थोडीशी डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला दिलेली आहेत. जी सांख्यिकी माहिती दिलेली होती तीच थोडीशी आपल्याला सोप्या पद्धतीनं मांडलेली आहे. ती न सांगता ते पुढे त्यातला जो महत्त्वाचा मुद्दा आहे, जी मुलं दडपणाखाली असतात त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी आपण समुपदेशकांची नियुक्ती करतो. प्रत्येक जिल्ह्यासाठी 2-2 असे 4 समुपदेशक आपण नेमलेले होते. तर त्यांनी त्या कालावधीमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यानंतर आपण हेल्पलाईन कक्ष परीक्षा कालावधीमध्ये स्थापन करत असतो, तोही चालू वर्षी होता. शिवाय प्रॅक्टिकल, तोंडी आणि अंतर्गत जे गुण आहेत ते ऑनलाईन पद्धतीनं भरण्यासाठी आपण प्रोव्हिजन केली होती, त्यानुसार कार्यवाही झाली. चालू वर्षी पहिल्यांदाच क्रीडा प्रस्ताव हे ऑनलाईन पद्धतीनं आपले सरकार पोर्टलवर घेण्यात आले. त्याची संख्या आहे 1519 आणि त्या मुलांना गुणदान करण्यात आलेलं आहे. शिवाय कला प्रकारामध्ये चित्रकलेसाठी 7780, शास्त्रीय कला 197, लोककला 230, स्काउट गाईड 15 अशा परीक्षा जे विद्यार्थी आहेत किंवा परीक्षार्थी आहेत ते सुद्धा यासाठी पात्र ठरलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा जो 100 दिवसांचा कृती आराखडा होता त्यामध्ये अन्य विषयांसोबत कॉपीमुक्त परीक्षा अभियान हे एक अभियान त्याच्यामध्ये समाविष्ट होतं आणि ते मगाशी म्हटल्याप्रमाणे या विभागीय मंडळामध्ये 100% आपण त्याची यशस्वीपणे अंमलबजावणी केलेली आहे. 20 ते 26 जानेवारी या काळामध्ये आपण जनजागृती सप्ताहसुद्धा घेतलेला होता. शिवाय विभागांतर्गत शिक्षण विभागाची 15 भरारी पथकं होती. याशिवाय दोन्ही जिल्ह्यांच्या माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी जिल्हा स्तरावरची वेगळी पथकं तयार केली होती आणि प्रत्येक केंद्राला भेट देत त्या पेपरला भेट देता येईल असं नियोजन केलेलं होतं. जाहीर झालेलं आहे. त्याची जर पुनर्मूल्यांकन करायचं असेल, उत्तरपत्रिकेची छायाप्रत पाहिजे असेल, गुणपडताळणी करायची असेल तर ती प्रक्रिया उद्यापासूनच म्हणजे 14 तारखेपासून उपलब्ध करून दिलेली आहे आणि राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं त्यांना अर्ज करता येईल. ऑनलाईन पद्धतीनंच त्यांना शुल्कसुद्धा भरता येईल. पुनर्मूल्यांकन करण्याची पद्धत अशी आहे की जेव्हा आपल्याला उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळेल तर कार्यालयीन कामाचे जे 5 दिवस आहेत त्या कालावधीमध्ये त्यांनी ती छायाप्रत संबंधित आपल्या शाळेचे जे काही विषय शिक्षक असतील त्यांच्याकडून तपासून घेऊन त्यात जर काही गुणात वाढ होत असेल तर प्रत्यक्ष विभागीय मंडळाशी संपर्क साधणं आवश्यक आहे. श्रेणी सुधार योजना जी आहे म्हणजे क्लास इम्प्रूव्हमेंट, जर एखाद्या विद्यार्थ्याला पुन्हा त्या परीक्षेला बसून आपली श्रेणी सुधारायची असेल तर सलग 3 परीक्षा म्हणजे येणारी पुरवणी परीक्षा जून-जुलैची, त्यानंतर फेब्रुवारी-मार्चची परीक्षा 2026 आणि परत जून-जुलैची जी परीक्षा पुरवणी परीक्षा आहे त्याच्यामध्ये तो सहभागी होऊन श्रेणी सुधार या योजनेचा लाभ घेऊ शकतो. येणारी जी पुरवणी परीक्षा आहे त्याच्यासाठी सुद्धा आता विद्यार्थ्यांना आवेदनपत्र भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 15 तारखेपासून अशी आवेदनपत्र विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील. शिवाय अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे मगाशी ज्याचा उल्लेख केला, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय शिक्षण मंत्री महोदय, आमचे विभागाचे प्रधान सचिव साहेब, शिक्षण आयुक्त साहेब, राज्य मंडळाचे अध्यक्ष गोसावी साहेब या सर्वांच्या सहकार्यानं, प्रेरणेनं आणि मार्गदर्शनामुळं संपूर्ण राज्यभर ही परीक्षा खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही राबवू शकलो. मी कोल्हापूर विभागामध्ये विभागीय अध्यक्ष आहे. कोकण विभाग प्रथम क्रमांकावर आहे आणि कोल्हापूर विभागसुद्धा द्वितीय क्रमांकावर आहे. दोन्ही विभागानं आपली निकालाची परंपरा ही कायम ठेवलेली आहे. ज्यांनी ज्यांनी या परीक्षेसाठी आम्हाला सहकार्य केलं त्या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्व कोकणवासियांचं, सर्व परीक्षार्थी, त्यांचे पालक, मार्गदर्शक शिक्षक, शाळा, आमच्या सर्व पर्यवेक्षक यंत्रणा या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद.